भूतकाळात अडकून राहिलात तर आयुष्यात पुढे कधीच जाऊ शकणार नाही. सदैव दुसऱ्यांना मदत करा आणि केलेल्या मदतीची जाणीवही मनातून पुसून टाका. भविष्याकडे वाटचाल करताना अनेकदा भूतकाळ आडवा येतो, मात्र भूतकाळामुळे भविष्यच नाही तर वर्तमानाचाही विकास थांबतो. म्हणून शक्य तेवढ्या लवकर भूतकाळातील गोष्टी विसरून वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे सोपे नाही, परंतु अशक्यही नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न कसे असायला हवेत हे आपण भगवान गौतम बुद्धांच्या गोष्टीतून शिकूया. भगवान गौतम बुद्ध यांच्या असंख्य शिष्य परिवारांपैकी 2 शिष्य भिक्षा मागण्यासाठी गावात गेले होते. गाव आश्रमापासून दूर होते. पावसाचे दिवस होते. सायंकाळी लवकर काळोख होत होता. अशातच ढग आले आणि काही क्षणातच पावसाला सुरुवात झाली. भिक्षा मिळाली होती, परंतु ते पाऊस थांबण्याची वाट पाहत राहिले असते तर आश्रमात जायला उशीर झाला असता. त्या दोघांपैकी एक भिक्षू तरुण व दुसरा थोडा म्हातारा होता. दोघांनीही पावसात भिजत भिजत पुढे निघायचं ठरवलं आणि दोघेही चालू लागले. वाटेत एक नदी होती. पावसाच्या पाण्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढत होती. पूर येण्याआधी नदी पार केलेली बरी, अशा विचाराने दोघेही नदी पार करण्यासाठी तयार झाले. तेवढ्यात थोड्या अंतरावरून एका तरुणीचा आवाज आला. त्या दोघांनी मागे वळून पाहिले तर एक तरुणी राजकुमारी सारखे कपडे आणि दागिने घातलेली मदतीसाठी विनंती करत होती. दोन्ही भिक्खूंना थांबवून ती त्यांच्या जवळ पोहोचली. तिने आपण एक राजकुमारी आहोत अशी ओळख करून दिली आणि शिकारीसाठी आले असताना सैनिकाशी आपली ताटातूट झाली असे सांगितले. नदीच्या पलीकडे माझ्या वडिलांचा राजवाडा आहे व ते माझी वाट पाहत असतील, तरी कृपया मला नदी ओलांडण्यासाठी सहकार्य करावे असे ती सांगू लागली. वास्तविक पाहिले तर संन्यासांचे जीवन जगणाऱ्या व्यक्तीने परक्या स्त्रीला स्पर्श करू नये असा नियम होता, परंतु तिला मदतीची गरज होती. हे पाहून तरुण भिक्खूने तिला खांद्यावर घेऊन नदी पार करून दिली. त्याच्या पाठोपाठ ज्येष्ठ भिक्षू देखील चालत आले. दोघेही आश्रमाजवळ पोहोचले. तरुण भिक्खूने परस्त्रीला स्पर्श केला आणि आजवरची शिकवण वाया घालवली असा राग वृद्ध भिक्खूच्या मनात होता. त्यांनी भगवान बुद्धांची भेट घेतली आणि घडलेला प्रसंग सांगितला. तरुण भिक्षू शिष्य म्हणून कामाचे नाहीत हे पटवून दिले. त्यांचे सर्व बोलणं ऐकून घेतल्यावर तथागतांनी तरुण भिक्षूला बोलावून घेतले आणि परस्त्रीला स्पर्श केला का अशी विचारणा केली. त्यानंतर डोक्यावर थोडा ताण देत तरुण भिक्षू म्हणाले, हो भगवान, मी राजकुमारीला मदत केली. त्यांना खांद्यावर घेतले आणि नदी पार करून तिला तिच्या मार्गाने जाऊ दिले. माझ्या खांद्यावरून राजकुमारी कधीच उतरली, परंतु ज्येष्ठ भिक्षू अजूनही राजकुमारीला घेऊन इथपर्यंत आले आहेत. म्हणजे ओझे कोण वाहत हे तुम्हीच ओळखा. तरुण भिक्षूच्या बोलण्यावर मंदस्मित करून भगवान ज्येष्ठ भिक्षूला उद्देशून म्हटले, परस्त्रीला मदत करण्यासाठी केलेला स्पर्श आणि वासनेने केलेला स्पर्श यात खूप अंतर आहे. तरुण भिक्षूने मदत केली आणि तो विसरूनही गेला. तुम्ही मनावर ओझे ठेवत त्याची तक्रार केलीत. याचा अर्थ तुम्ही त्या राजकुमारीला प्रत्यक्ष स्पर्श न करताही खांद्यावर घेऊन फिरलात. असे वागण्याची दीक्षा मी दिली नाही. तुम्ही इतके वर्ष आश्रमात राहूनही जो बोध घेतला नाही तो तरुण भिक्षूने घेतला. चांगले कार्य करा आणि विसरून जा. भूतकाळात अडकून राहिलात तर आयुष्यात पुढे कधीच जाऊ शकणार नाही. सदैव दुसऱ्यांना मदत करा आणि केलेल्या मदतीची जाणीवही मनातून पुसून टाका. तरच आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकाल. नमो बुद्धात. ही गोष्ट तुम्हाला सुखी जीवन जगण्यास मदत करेल. भूतकाळ विसरल्यामुळे वर्तमानात मनावर ओझे ताण वाटत नाही, शांत हलके वाटते व वर्तमानाबद्दल माणूस जागृत सजग राहतो व आयुष्यात खूप खुश राहतो.